काय मग तुम्हाला पण भांडी घासण्याचा कंटाळा येतो आणि भांडी घासण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पण उपयोगी पडेल। तर यासाठी आपल्याला एखादी बॉटल घ्या, घरात जी आहे ती छोटी असते त्यातली। तर ही व्हिनेगरची रिकामी बॉटल आहे ती घेतलेली आहे। तर ह्याच्या झाकणाला आपल्याला असे छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत। तर ह्या बॉटलचा उपयोग तुम्ही अनेक पद्धतीने करू शकता। तुमच्या झाडांना पाणी देण्यासाठी सुद्धा होऊ शकतो आणि आपल्याला भांडी घासण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे। तर आपला वेळ वाचवायचा असेल तर ही ट्रिक नक्कीच उपयोगी पडेल। तर भांडी घासण्यासाठी वेळ लागत असेल तर यासाठी आपल्याला ही ट्रिक नक्कीच उपयोगी पडणार आहे। तर आता जी काही आपली भांडी असतात त्याचं सर्वात आधी आपल्याला खरकट काढून घ्यायचं आहे। ते आता जे तुम्ही बाहेर टाकता कचऱ्याच्या डब्यात कुठे टाकत असाल तिकडे हे सगळे एकत्र करून टाकून द्यायचं आणि ही सगळी भांडी आहेत ते आपल्याला सुरुवातीला अगोदर एका पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। म्हणजे नंतर भांडी घासण्यासाठी किंवा भांडी जर तुम्ही तशीच ठेवत असाल तर अगोदर अशा पद्धतीने सगळी त्याचं खरकट काढून ठेवली, तुम्हाला त्याच वेळी घासायला वेळ नसेल तर ह्याचं खरकट काढायचं आणि मग अशी भरून ठेवली तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलं तर भांडी मग नंतर घासण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। असंच यामध्ये खरकट असलं तर काय होतं ते सुकतं आणि नंतर ती भांडी घासण्यासाठी वेळ जातो। पण भांडी लगेच घासली ना तर एकतर किचनमध्ये कॉक्रोच होण्याची शक्यता कमी होते आणि किचनमध्ये खराब वास सुद्धा येत नाही आणि लगेच होऊन जातात। ज्या त्यावेळी घासली की कामं भांडी पण आपली पटकन होऊन जातात। तर त्या बॉटलमध्ये आपल्याला आता हे डिशवॉश लिक्विड आपल्याला प्रत्येक वेळी काय करावं लागतं की एखाद्या भांड्यात म्हणजे वाटीत आपण हे लिक्विड घेतो, पाणी टाकतो आणि मग नंतर त्याचा यूज करत असतो। तर 1-2 दिवसासाठीचं लिक्विड तुम्ही असं बॉटलमध्ये काढायचं, त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं। म्हणजे सारखं आपल्याला हे लिक्विड आणि पाणी मिक्स करावं लागत नाही आणि जी भांडी आपण स्वच्छ नळाखालनं खरकटायचं काढून घेतलेलं आहे तर त्या भांड्यावरती असं सगळीकडे हे तुम्ही जे लिक्विड तयार केलेलं आहे ते टाकून घ्या। आता हे एकदा टाकलेलं की नंतर तुम्हाला सगळी भांडी झाली तर अजिबात कुठंही घासणी किंवा सारखी साबण लावत बसण्याची किंवा खरकट हे करण्याची हे लिक्विड आपल्याला घासणीला लावण्याची अजिबात गरज पडत नाही। तर सगळी भांडी तुम्ही व्यवस्थित घासू शकता। सिंक अगोदर घासून घ्यायचं थोडंसं, नंतर पण आपण घासणार आहे पण सिंकला पण आपण खरकट सगळं काढलेलं असतं त्यामुळे थोडंसं तेलकट लागलेलं असतं। तर नंतर आपण घासत असतो पण अगोदर एकदा सिंक घासून घ्यायचं आणि त्यामध्ये मग ही भांडी बघा अजिबात वेळ लागत नाही, पटापट ही भांडी घासून होतात। तर घासणीसारखे आपल्याला पाण्यामध्ये बुडवा हे असं करण्यापेक्षा ही ट्रिक फार छान आहे। कमी वेळात तुमची किती पण भांडी घासू द्या ती होऊन जातात। तर सकाळी जेवणानंतर किंवा रात्री जेवणानंतर हे 2 वेळेला जास्त भांडी होत असतात, नंतरच्या वेळेला थोडीफार असतात पण ह्या 2 वेळेत जास्त भांडी असतात। त्यावेळी असं बॉटलमध्ये तुम्ही 1-2 दिवसासाठीचं सोल्युशन तयार करू शकता किंवा 8 दिवसाचं केलं तरी सुद्धा चालू शकतं। बॉटल भरून सुद्धा तुम्ही ठेवू शकता। मग तुम्हाला हवे त्या वेळेला लगेचच भांडी घासण्यासाठी उपयोग होतो। आणि भांडी घासताना अशी एखादी मोठं ताट किंवा परात घ्यायची, म्हणजे हे साबणाचं पाणी आहे ते पण वाया जात नाही तर त्यातच सगळं राहतं। मग नंतर त्याच्याने आपण सिंक वगैरे सुद्धा साफ करू शकतो, म्हणजे आपलं विम लिक्विड सुद्धा वाया जात नाही। आता तुमची भांडी किती आहे त्यानुसार त्याच्यावरती थोडं तुम्हाला किती टाकायचं आहे अंदाज सुद्धा येऊन जातो। आणि हे दुधाचं पातेलं वगैरे पाणी अगोदर भरलं थोडंसं की नंतर ते लगेचच निघलं जातं। मग सगळी भांडी आपली अशी घासून होतात। तर नक्कीच भांडी घासताना हे ट्रिक यूज करा, तुम्हाला पण अजिबात कंटाळा येणार नाही। कितीही भांडी असली तरी तुम्ही 5 ते 10 मिनिटात तुमचं सगळं ही भांडी घासून सिंक साफ करून सगळा किचन ओटा तुमचा आवरून होतो। आणि ती नंतर घासायची म्हणून ठेवलं तर नंतर बराच वेळ जातो किंवा भांड्याला मध्ये जे खरकट आहे ते सुकून जातं। मग ते सुकल्यानंतर आपल्याला घासण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो। आणि हा जर तवा तुम्हाला घासायला निघत नसेल, जास्त काळा होत असेल तर तो गरम आहे तोपर्यंतच सांडशीने पकडायचा आणि गरम तवा लगेचच निघला जातो। तर बघा ही सगळी भांडी माझी 1-2 ते 3 मिनिटांमध्येच एवढी सगळी भांडी घासून झालेली आहेत। आणि अशी पण रोजची रेग्युलरची भांडी असतात, ते काय जास्त खराब झालेली नसतात, रोजच्या रोज आपण हे घासत असतो तर लगेचच ही घासून होतात। आणि मग नळाखाली धुण्यासाठी भांड्याला जास्त वेळ लागत नाही, तर भांडी घासण्यासाठीच आपल्याला टाइम जातो। पण हे नळाखाली पाणी आपल्याला आता काही घ्यायचं नसतं त्यामुळे पटापट ही भांडी धुवून होतात। तर आता हे जे पाणी होतं ते साईडला ठेवलेलं, म्हणजे आपण भांडी घासून जे परातीत एक्स्ट्राच राहिलेलं होतं त्याच्याने तुम्ही हे सगळं सिंकचा एरिया सगळं हे घासून घेऊ शकता। हे असं रोजच्या रोज साफ ठेवलं तर मग किचन नेहमीच आपलं साफ राहायला मदत होते। आणि हा वायपर पण आपण आठवड्यातून 3-4 वेळा तर ह्याला घासलं पाहिजे। ह्याच्याने नेहमी आपण किचन ओटा साफ करत असतो, म्हणजे पाणी घालवत असतो, पण ह्याला पण साफ करायला हवं, नाहीतर याच्यावरती पण चिकट असं लेअर जमा होते।
तर हे सगळं आपल्याला किचन ओटा आणि नळ पण जे आपण नळाला सारखा दिवसातून कितीतरी वेळा हात लागत असतो, त्यामुळे नळ पण भांडी झाल्यानंतर एकदा रात्री किंवा सकाळी तुम्ही एकदा नक्कीच क्लीन करू शकता, म्हणजे नळ पण स्वच्छ राहतात. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही भांडी घासून बघा, तुम्हालाही कंटाळा येणार नाही आणि फार कमी वेळात आपली भांडी घासून होतात. तर हे सगळं धुवून घ्यायचं नळासहित आपल्याला व्यवस्थित, आणि नळाच्या पाठीमागचा जो तेवढाच एरिया आहे टाईलचा तो सुद्धा धुवून किंवा पुसून रोजच्या रोज घेतला म्हणजे भांडी घासताना वगैरे पाणी त्याच्यावरती उडत असतं, तिथं पण आपल्याला जरी दिसून नाही आलं तर भरपूर चिकट असं होत राहतं, म्हणजे आपण वेळोवेळी साफ केलं तर ते तसं होत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हा आपला किचन नॅपकिन असतो. आता जे कोणते तुमचे किचन नॅपकिन असतील 1, 2, 3 ते तुम्ही प्रत्येक वेळीच आपल्याला बाथरूममध्ये धुण्यापेक्षा तुम्ही असंच किचन सिंकमध्ये सुद्धा व्यवस्थित ह्याला धुवू शकता. एखादी छोटी साबण तिथं ठेवली किंवा भांड्याच्या साबणाने जरी धुतलं तरी निघून जातं. म्हणजे ह्या किचन नॅपकिनचा सुद्धा अजिबात नंतर कधी खराब वास वगैरे येत नाही. आणि जर किचन नॅपकिनचा वास येत असेल तर ती पण ट्रिक आपण पुढे पाहणार आहे. काय करायचं, एका भांड्यामध्ये तुम्हाला गरम पाणी घ्या आणि किचन नॅपकिन किती आहेत ह्यानुसार पाणी घेऊ शकता. तर आता मी एकच तुम्हाला धुवून दाखवत आहे. तर यामध्ये थोडासा शॅम्पू जो कोणता तुमच्या घरामध्ये आहे तो थोडासा टाकायचा आणि गरम पाण्यामध्ये याला 10 मिनिटं ठेवून द्या. एक तर किचन नॅपकिन तुमचा कितीही चिकट खराब झाला असेल तर तो तर निघूनच जातो, पण ह्या नॅपकिनला अजिबात खराब वास येत नाही. तर एक छान फ्लेवर म्हणजे छान वास या नॅपकिनचा नंतर येतो. आणि हेच पाणी आपण सिंकमध्ये टाकल्यामुळे किचन सिंकमध्ये सुद्धा छान वास येतो. तर आठवड्यातून 2 वेळा तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने तुमचे नॅपकिन गरम पाण्यात शॅम्पूच्या पाण्याने धुवून बघा, तुम्हालाही छान वाटेल. एकदा ट्राय करून बघा. किचन नॅपकिन फार छान स्वच्छ होतात. अगोदर धुवून घ्यायचं, पण नंतर पण ह्या पाण्यात भिजवलं की गरम पाण्यामुळे छान स्वच्छ होतात आणि शॅम्पूमुळे याला छान वास पण येतो. तर नंतर एकदा किचन ओट्यावरतीच सगळं पाणी आपल्याला वाईप करून घ्यायचं आणि ते पुसून घ्यायचं. तर बघा एवढी सगळी भांडी आणि हे किचन ओटा 10 मिनिटामध्ये हे सगळं काम होऊन जातं. आणि रोजच्या रोज अशी स्वच्छता ठेवली तर मग आपल्या किचनमध्ये कॉक्रोचसुद्धा येत नाही आणि आपल्याला सुद्धा फ्रेश वाटतं. आणि किचन सिंकसुद्धा नेहमीच असं छान स्वच्छ राहतं आणि नळसुद्धा आपले छान मस्त चकचकीत स्वच्छ राहतात. किचन नॅपकिन बाहेर उन्हातच वाळवायचे. आत्ता मी घरात टाकलेलं आहे, तर सोय असेल तर उन्हामध्ये वाळवून घ्यायचे म्हणजे छान राहतात ते. तर आज शेवटची ट्रिक पाहणार आहे की तर बऱ्याच जणांची चपाती फुगत नाही. तर चपाती तुम्ही जर अशा पद्धतीने केली तर ती व्यवस्थित फुगेल काटोकाट एकदम. तर चपाती थोडीशी मोठीच लाटून घ्यायची आणि मग त्याला थोडंसं तेल आणि त्याच्यावरती नक्की थोडंसं पीठ टाकायचं. पिठामुळे अशा 2 लेयर पडायला किंवा पूर्ण चपाती फुगायला मदत होते. तर दोन्ही वेळेला म्हणजे चपाती फोल्ड करेल त्यावेळी थोडंसं पीठ आणि तेल टाकायचं आणि ह्याच्या कडा व्यवस्थित फक्त दुमडायच्या, वरती आपल्याला दाबायचं नाही. आणि लाटताना ही चपाती आपल्याला अशी काटातने लाटून घेतली का ती व्यवस्थित फुगते, काटोकाट एकदम फुगली जाते. चपाती लाटताना नेहमी कडेने लाटायची आणि नंतरच मध्यभागी तुम्हाला लाटून घ्यायची आहे, म्हणजे चपाती फुगायला पण मदत होते. काट पण याचे बारीक होतात. काटात चपाती मग अजिबात जाड राहत नाही. तर कितीही चपात्या असतील तरी तुमची ती एक ना एक चपाती फुगली जाते जर व्यवस्थित लाटली तर. तर चपाती फुगण्यामागे कारण तुमचं पीठसुद्धा तेवढंच छान मळलं गेलं पाहिजे आणि तुमचे पीठ दळून देताना सुद्धा दळून आणताना ते व्यवस्थित म्हणजे तेवढंच बारीक किंवा जास्त बारीकही नसावं किंवा जास्त मोठंही नसावं, त्याच्यावरती सुद्धा राहतं. आणि गहू कोणते आहेत ते वरती सुद्धा आपल्या चपात्या कशा होतात हे सुद्धा असतं. तर बघा मस्त अशी चपाती आपली फुगली जाते आणि दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित फुगते, पूर्ण काटोकाट. जशी आपली पुरणपोळी फुगते त्या पद्धतीने ही चपाती पण फुगली जाते. तर चपाती करताना पीठ पण तेवढं छान तुम्ही मळा आणि मळल्यानंतर 10 मिनिटं तरी त्याला रेस्ट करू द्यायची, म्हणजे ते व्यवस्थित भिजलं जातं. तर पाहू शकता मस्त आपली अशी चपाती फुगलेली आहे. तर नंतर चपाती करताना सुद्धा ही ट्रिक नक्कीच करा, छान चपाती होतात. आता तुम्हाला कशी मऊ कडक आवडते त्यानुसार तुम्ही भाजून घेऊ शकता. तर कितीही चपात्या केल्या तर तुमची प्रत्येक एक ना एक चपाती अशी फुगली जाते आणि छान होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नंतर भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.